आहे ना लावले ना फ्रेम लावतो तुमचं फ्रेम नाही लावायचं तुम्ही नाही माझ्या संघ सांगा तुम्ही हर 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 हर. हे ठिकाणी मंचवरती आमचे दोघी आमदार भरत गोगावले साहेब आणि प्रशांत ठाकूर साहेब विनय कुमार शर्मा जी हे कार्यक्रमचे संयोजक आणि मंडल अध्यक्ष रघुजी राजे आंगळे साहेब आमचे नौसेनाचे व्हाईस ऍडमिरल मुरलीधर पवार साहेब डॉक्टर उदय कुलकर्णी साहेब पांडुरंग बालकावडे साहेब सुधीर थोराट साहेब हे क्षेत्रचे पाटील आणि सरपंच श्रीमती प्रेरणा सावंत श्रीपद कुलकर्णी साहेब मलुसरे परिवारांचे सगळे सदस्यगण मोहन शेट्टे साहेब माझे समोर बसलेचे समस्त शिवभक्त आणि बंधू आणि वागणी आज हे मंचवर मी स्मरण करतो बाबूसाहेब पुरंदरे साहेबचा. एक इतिहासकार होते, एक लेखक होते आणि शिवशाहीच्या स्मरण स्वर्ण अक्षरांचा कोणाचा होता तो बाबूसाहेब पुरंदरेचा होता. आता स्वागत भाषण मध्ये मोहन शेट्टे साहेब सांगून राहिले होते की आमचे पाहुणे आले. अरे बाबा मी पाहुणे आहेत का? मी तुमचा मराठा माणूस तुमचा परिवारचा सदस्य आहे का पाहुणा सांगून राहिला तुम्ही बाबा? माझ्या अति सौभाग्य आहे जीवन मध्ये मनुष्याच्या सौभाग्याच्या कधी कधी क्षण येतात आणि हे माझ्या सौभाग्याचे क्षण आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या अवसरवर हे ऐतिहासिक रायगड किल्ल्यावरती त्यांच्या पुण्यतिथीचे कार्यक्रम मध्ये एक श्रोताचे रूप मध्ये एक मुख्य वक्ताच्या रूप मध्ये आपणच्या समोर मी उपस्थित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन सेवा आणि समर्पण हे दोघी मूल्यांचा अति सुंदर उदाहरण होता. हर भारतीयाच्या जीवनामध्ये त्यांची सेवा भाव समर्पण भाव अखंड भारतचा भाव ची भावना आम्ही घेऊन चालणार ते हे देशाच्या कल्याण होणार. त्यांच्या शौर्य त्यांची महानता ह्यावर अगर मंथन किंवा चर्चा करायला सुरुवात केली तर नक्कीच अनेक दिवस आणि रात्र निघून जातील.
आणि हे माझं महान सौभाग्य आहे की असे शिंदे घरांच्या वंशज आहे जे आपल्या मराठी भूमीत जन्म आले आणि ज्यांनी शूरवीर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनाला एक सरसेनापती अर्पण केले. आमचे शिंदे परिवारांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्न आपल्या जीवनचा उद्देश मानून जय भवानी आणि जय शिवाजी यांच्या घोषणा से अटक पासून कटक आणि भरूच पासून अलाहाबाद पर्यंत स्वराज्यांच्या भगवा ध्वजा फडकावण्या यश प्राप्त केले. आणि 1771 ते 1803 ह्या काळामध्ये दिल्लीवरती पणी राज्य प्रस्थापित केली होती. मराठांचा इतिहास भारतांचा इतिहासच्या 300 वर्षाचा स्वर्ण इतिहास आहे. शौर्याचा इतिहास आहे, बलिदानचा इतिहास आहे. आणि तुम्ही पहा, चाहे मुघल सल्तनत, बीजापूरची आमची आदिलशाही, पुर्तगाली, अंग्रेज, जंजीराचे सिद्धी, हे बडे बडे मोठे मोठे आक्रांत भारतवरती जमीन पायदानची जुर्रत केली होती. हे किला ते इतिहास मध्ये लिपटून त्यांना सगळ्यांना घेऊन भारतच्या कोणेमध्ये करायचा कार्य छत्रपती शिवाजी महाराजांचा होता. आणि तेच त्यांची प्रण होती. तानोजी मालुसरे हे परिवारांच्या वीर गाथा आता तर चलचित्र झाला, पण त्यांचे बुलंदगीची इतिहास जो होते, वीर आणि वीरांगणी, त्यांची पत्नीपणी, मराठा वीर नाही लेकिन त्याच्या अगोदर मराठा महिलांचा पणी वीरताचा गाथा आहेत. माझ्या भाग आमचे सगळं माणसे येथे बसून आले. हे मराठांचा शौर ची कहाणी आहे. आणि तानोजी मालुसरे, संभाजी महाराज, बाजीराव पेशवा, दत्ताजी महाराज आणि आमचे पूर्वज पाटील बुवा, महाजी महाराज यांची बलिदान, त्यांची कीर्ती एक अखंड भारत आणि हिंदवी स्वराज्याचा सपना छत्रपती महाराजांचा होता, त्याला साकार केले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. ये मराठाओं का बुलंद इतिहास है. हमारा इतिहास राजगद्दी का इतिहास नहीं, हमारा इतिहास राजशाही का इतिहास नहीं, हमारा इतिहास वीर गाथा का इतिहास है, बलिदान का इतिहास है. हमारा सिंहासन नहीं होता था, घोड़सवारी पे जहां घासिया गिरता था वहीं दरबार लगती थी. ये मराठाओं का बुलंद इतिहास है. और शिवाजी महाराज की जो हम बात करें, यहीं से निकट जुन्नर के स्थित शिवनेरी किले में वीर माता जीजाजू साहब के कोख से जन्मे एक युग प्रवर्तक के रूप में छत्रपती शिवाजी महाराज ने 15 सालच्या उम्रमध्ये
त्यांचा संकल्प होता हे सगळं आक्रमणकारी ताकद जो भारत मध्ये येऊन राहिले त्यांच्या बोरी बिस्तर माणून पाठवणार. 15 वर्षाचा मुलगा, काही सेना नाही, काही अनुभव नाही, काही गद्दी नाही, लेकिन ते त्यांचा संकल्प होता. ना अनुभव, ना सेना, ना उम्र, पण महाराष्ट्र धर्म त्यांची जिगरमध्ये होती आणि महाराष्ट्र जन्म धर्म त्यांची जिगरमध्ये होती. आणि जिजाऊ साहेबच्या द्वारा बालपणमध्ये घोलून पिळून अखंड भारतचा सपना होता. हे शिवाजी महाराजांच्या कहानी आहेत. और शेर की तरह शत्रुओं पर पड़ जाते थे. और ये कहानी चाहे आदिल शाही के समय में देखो, अफजल खान की कहानी देखो, फतेह खान की कहानी देखो, शाहिस्ता खान की कहानी देखो, या उम्बर खिंड में मुगलों का आक्रमण की कहानी देखो, जो बुद्धिमत्ता और युद्ध तकनीक शिवाजी महाराज ने दिखाई वो इनसे मीलों कोसों हजारों किलोमीटर दूर थी. वे ऐसे हिंदुस्तानी शासक थे जिन्होंने दूरगामी सोच और विचारधारा के साथ नौसेना की क्षमता का आकलन किया था और कैसे भारत के समुद्र तट की हिफाजत करनी होती है वो आज भी नौसेना में शिवाजी महाराज की नौसेना से सीखी जाती है. एक ऐसे नौसेना का गठन किया हे महाराष्ट्राचे संपूर्ण कोकण क्षेत्रामध्ये किती किल्ले ची सुरुवात केली. जयगढ़, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि छत्रपति महाराज की जो नौसेना थी उसने अंग्रेजों की, पोर्तुगलों की सिद्धियों की जीना को मुश्किल करवा दी. और गुरिल्ला वॉरफेयर की टॅक्टिक हे सह्याद्री मध्ये, कोकण मध्ये तुम्ही घुसणार बाहेर जाणार नाही. आणि आज पणी आमची सेनामध्ये तेच गुरिल्ला वॉरफेअरची टॅक्टिक. आमचे पंतप्रधानचे सर्जिकल स्ट्राइक पहा. अरे सांगा जय शिवाजी, जय शिवाजी, जय शिवाजी. हे त्यांची सोच विचारधारा होती. सन 1967 मध्ये मुगल नरेश औरंगजेब दगाबाजी करके उनको कैद कर दिया था. लेकिन शिवाजी महाराज ने हिम्मत नहीं हारी. संभाजी महाराज बालक थे, बुद्धिमत्ता का इस्तेमाल किया, सैन्यता का इस्तेमाल किया और निकल के आया. आणि त्याच्यानंतर 3.5 वर्ष त्यांच्या तुमच्या काय कमजोरी आहे त्याला तुम्ही सरळ करा. तेच त्यांची सोच होती. हिंदवी स्वराजची सोच म्हणजे केवळ सेना नाही, अन्नदाताची सोच, शेतकऱ्यांची सोच, कर्मचाऱ्यांची सोच, त्यांच्याजवळ नवीन नीती घेऊन त्यांचा विकास, त्यांची प्रगती
आणि मराठा साम्राज्यामध्ये सेना होती 15,000ची. 3.5 वर्ष मध्ये शिवाजी महाराजांची समयमध्ये 3.5 वर्ष मध्ये 3 लाखची सेना झाली. तयारी करून त्याच्यानंतर दक्कन मध्ये काय कॅम्पेन झाला बाबा, तुफानी आक्रमण झाला आणि कलयुगचे आमचे नरसिंह शिवाजी महाराज ने अफजल खान का अपने वाग मत से पेट को खोलकर वध कर दिया और औरंगजेब का कब्र ही महाराष्ट्र में गाड़ के रख दिया. 25 वर्षामध्ये 12 किल्ले जिंकले होते आणि शिवाजी महाराजांचे 8 वर्षामध्ये 260 किल्ले जिंकले. आणि हे सोचला पाहून औरंगजेबपणी कापून गेला आणि त्याच्या कोट आहेत की हुकूमत करनी हो. औरंगजेबचा कोट आहे ना, हुकूमत करनी हो तो शिवा की चाल चलन सीखो. हुकूमत करनी हो तो शिवा की चाल चलन सीखो. इसमें कोई शक नहीं कि हम खुशनसीब हैं कि हमें दुश्मन भी मिला तो शिवा जैसा मिला. प्रशंसा शत्रू पक्षाचा पहा तुम्ही. आणि हे भारत माताचे धरतीमध्ये 700 वर्षाच्या नंतर प्रथम बार एक छत्रपतीचा राज तिलक झाला. त्याच्या अगोदर देशाच्या राजानी महाराज मुघलोंचे राज तिलक करतात होता. आणि काशीचे आमचे विद्वान पंडित गंगाभट आले 1674 मध्ये. शिवाजी महाराजांची राज तिलक झाली आणि जो त्यांचा सपना होता 15 वर्षीय बालकच्या उमरामध्ये 44 वर्षामध्ये ते सपना पूर्ण केली शिवाजी महाराज. पण त्यांची महानता युद्ध वातावरण तक सीमित नाही. त्यांचा चरित्र, त्यांची विचारधारा वो कभी भी जात तथा पात और अंधविश्वास में कभी विश्वास नहीं रखते थे, उसका सख्त विरोध करते थे. त्यांची सोच होती बहुजन हिताय बहुजन सुखाय स्वराज्य असं नीव मला पाहिजे. त्यांची तेच विचारधारा होती. आणि त्यांच्या सेनामध्ये पण सगळं समाजचे माणसे होते. त्यांच्या सेनामध्ये शिवा काशीद, जीवामाला, गुप्तचार सेवामध्ये रामोशी जातीचे भैरजी नायक आणि तेच स्थिती त्यांची नौसेनाची होती. नौसेनामध्ये केवळ मराठा नाही, त्यांच्या सोबत कोली समाजच्या माणसा, सोनकोलीच्या माणसा, भंडारी समाजच्या माणसा, मुसलमान माणसा. आणि तुम्हाला माहित आहे की नाही की आमचे भारतचे संविधानचे निर्माता बाबासाहेब आंबेडकर त्यांची शिकवण्याची सोच आणि विचारधारापणी छत्रपती शाहू महाराजांची आणि बरोडाची गायकवाड महाराजांची सोच विचारधारा होती.
उच्च शिक्षा ग्रहण करने के लिए बाबा साहब अंबेडकर को छत्रपति शाहू महाराज ने और गायकवाड़ महाराज आगे बढ़ा। और यही एक उदारता और परिपक्व सोच शिवाजी महाराज की सदैव होती थी। महिलाओं के सम्मान में भवानी माता के भक्त छत्रपति शिवाजी महाराज ने सदैव महिलाओं को प्रथम पंक्ति में रखा था। और इतना कि 1648 में बेलवाड़ी किले के मुखिया सावित्रीबाई देसाई के नाम के एक महिला को चुना गया था। आणि इथे ते बोजपणी आहेत ना, हिंकणी आमची महिलांच्या स्मरणमध्ये सर्वांगीण विकासची त्यांची सोच होती। सगळ्यांना घेऊन विकास करायचे त्यांचे प्रयत्न होते। आणि तेच स्थिती आमचे शेतकऱ्यांचा होता। हिंदवी स्वराज के उदय के पहले जब सेना जाती थी खेत के अंदर, फसल बर्बाद हो जाते थे। पर शिवाजी महाराज की जब मराठा सेना किसी भी किसान के खेत में जाती थी तो शिवाजी महाराज का फरमान निकलता था कि सावधान रहो कि सब्जी का एक पत्ता भी ना छुआ न जाए। हे त्यांची सोच शेतकऱ्यांच्या जवळ होती, अन्नदाता जवळ होती। आणि हेच सबूत होता की सकारात्मक सोचची काय शक्ती देशामध्ये होईल। आजचे राजकारण मध्ये पण तसंच सकारात्मक सोचची विचारधारा आम्हाला पाहिजे आणि आहे। सगळं विचारधारा घेऊन त्यांच्या अग्रसर सोच आणि विचारधारा होता। आणि तुम्ही पहा, सगळं राजनेता त्यांचे भक्त होते। महात्मा ज्योतिबा फुले त्यांची विचारधारा होती कि सबसे प्रथम दलित मित्र शासक शिवाजी महाराज होते। आणि ते सांगून राहत होते की किसान और मजदूरचे नरेश कुलवाडी भूषण नाव होता छत्रपती शिवाजी महाराजांचं। आणि तसाच एक सोच गुरुदेव रवींद्रनाथ टागोरचा, त्यांची एक कविता होती आणि कविताचं नाव होता छत्रपती शिवाजी महाराज एका किरण चा महामंत्र। त्यांची प्रेरणा हिंद स्वराजची होती। आणि आझादीच्या लढाईमध्ये ते हिंदवी स्वराजची सोच आणि कल्पना ही पूर्ण स्वराजची कल्पनामध्ये परिवर्तित झाली। आणि तेच आमची विचारधारा आहे ते भारत मातामध्ये। आझादीचे अमृत महोत्सव जे काल आज आहेत आणि आमची कल्पना की शिवाजी महाराजांच्या स्मृतीमध्ये त्यांची स्मृती चिरस्थायी करायचं आहे, तो त्यांची सोच, त्यांची विचारधारा, अखंड भारतची सोच, त्याला निर्मित आम्ही आणि तुम्ही सगळं घेऊन करायचं आहे। हे आमच्या कल्पना आणि संकल्प आम्हाला पाहिजे। और आज मेरा सौभाग्य है कि ग्वालियर में जो जय विलास महल है, जिस पर शिवाजी महाराज का भगवा झंडा लहराता है, आज महाजी महाराज का वंशज होने के नाते आज ज्योतिरादित्य बालाराव सिंधिया आपके सामने शपथ लेता है, संकल्प लेता है कि शिवाजी महाराज के पच्चीनों पर चलकर उनके जन सेवा के कल्याण के संकल्प को जीवन भर पालन करने का संकल्प मैं लेता हूं। मेरे साथ बोलो, जय भवानी, जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभू राजे। बहुत बहुत धन्यवाद।